जिम्मेदारीने क्रिकेट खेळेल, परंतु त्याच्याकडनं जिम्मेदारी झाली नाही. वारंवार विकेट जात होते, त्याचा प्रेशर पडत होता, त्या प्रेशरमधून वावरूच दिलं नाही संघ हेदुटणेने आणि पहिला सामना हेदुटणे संघाने जिंकला. दुसरा सामना तुम्हाला पाहायला मिळेल गावदेवी वसार आणि त्यांच्या विरोधात गावदेवी सोनारपाडा. वसार टीमचा कॅप्टन अर्थातच जगदीशने टॉस जिंकून डिसिजन फिल्डिंगचा घेतला. सध्या तरी ओपनिंग प्लेयर मैदानाच्या आतमध्ये गेलेत. मी सर्व संघांना विनंती करेन की तुम्ही 2 चेंडू चॉईस करा. एक चेंडू तुम्ही बॉलरकडे द्या आणि एक बॉल जो असेल तो अंपायर्सकडे द्या, जेणेकरून बॉल गेल्यानंतर आपल्याला न थांबता सामना आपण सुरू करू शकतो. दुसऱ्या सामन्याला आपण सुरुवात करत आहोत. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. अनेक वर्ष ज्या संघाचा क्रिकेटच्या परिपटलावरचा इतिहास बघितला तर अगदी रोमहर्षेचा राहिलाय तो संघ अर्थातच गावदेवी सोनारपाडा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. अनिकेत पाटील आणि दत्ता ठाकूर एक लेजंड खेळाडू मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल खेळताना. अनेक वर्ष सोनारपाडाच्या तर क्रिकेटमधला एक असा वाटा दत्ता ठाकूर याने उचलला जो अनेक वर्ष मैदानाच्या आतमध्ये ॲज अ बॅट म्हणून खूप चांगल्या प्रकारे कार्य करतोय आणि त्याच्या समवेत आपल्याला अनिकेत पाटील पाहायला मिळेल. पहिलं षटक सुरेश दुधकर मॅचला सुरुवात. पहिलाच बॉल स्वीप केलाय, अंपासला थोडंसं बाजूला जावं लागलं. डीपमध्ये फिल्डर आहे त्या ठिकाणी उचलला गेला बॉल स्ट्रायकिंग एंडवरती फेकी खेळली आहे, परंतु 2 धाब्याने अकाउंट ओपन करत असताना गावदेवी सोनारपाडा. पहिलाच बॉल लेफ्ट आर्म बॉलर आहे. ओव्हर द विकेटने अगदी समोर टप्पा होता. लेग स्टंपचा हलकासा बाहेर स्वीप करत असताना डीपमध्ये फिल्डर तुम्हाला पाहायला मिळाले. जे फिल्डर मिड विकेट आणि स्क्वेअरलेगच्या अगदी मध्ये त्याच्या हातामध्ये बॉल तुम्हाला पाहायला मिळाला. शॉर्ट बॉल होता, टप्पा पडला, बॅट आधी फिरली, बॉल लेट आला. बॉल आपण पाहिला विकेट किपरच्या हातामध्ये पडल्यानंतर थोडासा चेक केला टप्पा कुठे पडलाय. एक्झॅक्टली बॉल लेंथवरून थोडासा टॉस झाला आणि हा बॉल विकेट किपरच्या हातामध्ये अर्थातच रवी वायलेच्या. पुन्हा एकदा लेंथवरती बॉल सुपर फटका. अगदी पाहिला गेला तर अप्पर कटचा अंदाज स्वीपर कव्हरला बॉल चाला फिल्डरने अडवलाय. टप्पा पडल्यानंतर त्यांनी बघितलं पाठमोरे आपण क्षेत्ररक्षकाला बघितलं. या बॉलवरती अडवणूक केली बॉलची. 2 धाब्याने अजून टीमची टोटल पुढे जाईल. टीमची धावसंख्या 4. सुरुवात चांगली झाली आहे. एका बाजूला सोनारपाडा आणि दुसऱ्या बाजूला वसारची सुद्धा. पुन्हा एकदा लेंथवरती बॉल स्वीप करायचा होता. खरं तर हा अंदाज होता. शफल येऊन टप्पा पडल्यानंतर जी गती होती त्या गतीचा वापर करायचा होता, परंतु त्या गतीचा वापर करू शकले नाही. 2 बॉल अजूनही बाकी असतील या ओव्हरमधल्या. टीमची धावसंख्या 4. आता यॉर्कर आलाय बॉलमध्ये, विकेट मिळू शकते. विकेट मिळाली आहे. पहिली सूरज दुधकरला पहिली सफलता आणि पहिला फलंदाज मैदानाच्या बाहेर जात असताना अनिकेत पाटील बाद. गेला ना तर सुरुवातीच्या ओव्हरपासून तुम्हाला अटॅक करायचाच असतो. 5 ओव्हरच्या मॅचमध्ये पहिला अटॅक करण्याचा प्रयत्न अनिकेत पाटीलचा राहिला. ॲक्शन रिप्ले टेलिव्हिजन स्क्रीनवरती ऑप्शनचा बाहेर चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न, परंतु हलकंसं कनेक्शन बॅट अँड बॉलचं तुम्हाला पाहायला मिळालं. जिथे फिल्डर तुम्हाला पाहायला मिळाले अगदी सर्कलच्या आतमध्ये होते, त्याच्या हातामध्ये तुम्हाला झेल पाहायला मिळाली आणि अनिकेत पाटील मैदानाच्या बाहेर गेलाय. नवीन बॅट्समन डावखोऱ्या हाताचा श्रवण ठाकूर मैदानाच्या आतमध्ये आलाय. सध्या तरी फील्ड पोझिशन चेक करतोय की डीपमध्ये 2 फिल्डर कुठे तैनात केले, त्याच्यासाठी लॉंग ऑन तैनात या ठिकाणी केलाय. पहिलाच बॉल फेस करत असताना शेवटचा बॉल होता या ओव्हरमधला, पडल्यानंतर थोडासा आतल्या दिशेने कदाचित वळला असावा. पाहूया ॲक्शन रिप्ले की शेवटच्या बॉलवरती कशा प्रकारे बीट झाले श्रवण ठाकूर. ही खासियत राहिली आहे, कारण सूरज दुधकर खुल्या गटातून सुद्धा खेळत असतो. ॲज अ बॉलर त्याचं कॉन्ट्रीब्युशन आपल्या टीमला खूप चांगलं राहिलं. जेव्हा जेव्हा तो बॉलिंग मार्कवरती असतो तेव्हा विकेट टिकर बॉलर म्हणून त्याची गणना केली जाते. त्याच्या खात्यावरती 1 विकेट आली. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 4 धावा खर्च करत असताना 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये टीमची धावसंख्या 4. बॅटिंग करतोय गावदेवी सोनारपाडा. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमच्या टोटलमध्ये फक्त 4 धावा आहेत. ज्या 4 धावा अनिकेत पाटीलच्या होत्या. अनिकेत पाटीलने बॅटच्या माध्यमातून त्या 4 धावा बनवल्या, परंतु त्याचं लवकर मैदान सोडणं हे कुठेतरी धोकादायक असेल.
पहिल्याच मॅच मध्ये तुम्ही पाहिलं की धावा बनवत असताना खूप सारा संघर्ष पाहिला टीम काटाईचा. आणि या मॅच मध्ये सध्या तरी पहिल्या ओव्हरमध्ये पॉवर प्लेच्या सुरुवातीला सोनारपाडा संघ थोडासा स्ट्रगल करतोय. ऑन स्ट्राईक दत्ता ठाकूर. पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा होता, हा फॉल होती. ऑन साईडला फक्त ड्राईव्ह करत असताना डीप मध्ये लॉंग ऑनला फिल्डर सध्या तरी रिक्स उचलत नाहीये. माहिती की कुणाल गडगे आलाय सेकंड ओव्हरमध्ये. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा. इथे एक पार्टनरशिपचा आता विचार करावा लागेल, कारण क्रिकेटमध्ये तुम्हाला पार्टनरशिप भरपूर महत्त्वाचे असतात. आणि स्पेशली जेव्हा डावखोऱ्या आणि उजव्या हाताचा बॅट्समनचा कॉम्बिनेशन असतो ना, तेव्हा तुम्हाला एक वेगळी रणनीती आखावी लागते. कारण तुम्हाला राऊंड द विकेटने कधी कधी उजव्या हाताच्या गोलंदाजाने गोलंदाजी करताना बघितलंय डावखोऱ्याच्या बॅट्समनसाठी. आणि कदाचित आता तेच न करता ओव्हर द विकेटने बॉलिंग करण्याचा मनसुबा दाखवलाय. आई बॉल सुंदररित्या फक्त ढकलत असताना सिंगल झाले कंप्लीट. सेकंडसाठी परतत होता दत्ता ठाकूरने थांबवलं गेलं. या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 3 वरती गेलाय श्रवण. त्याच्या बॅटमधून आली सिंगल. टीमची धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते 6. एक गडी गमावला गेलाय टीम गावदेवी सोनारपाडाने. विचार करावा लागेल, कारण दुसरं षटक आहे. 3च फिल्डर डीप मध्ये फिल्डिंग करतात. त्या अनुमानाने दत्ता ठाकूरला लेन बॉल ऑन साइडला पिकअप स्ट्रोक. बॉल मध्ये फिल्डर जज करतोय आणि जजमेंट त्याचं जरूर चांगलं होतं. एका हाताने कॅच पकडण्याचा प्रयत्न. काय फिल्डिंग राहिली, दर्जेदार फिल्डिंग. एका क्षणाला असं वाटलं की बॉल बॉर्डरच्या बाहेर जाईल, पण तो दुर्गेश फुलोरे त्या ठिकाणी होते. डीप मध्ये बॉलकडे त्याने पाहिलं, धावा घेतला. बॉलकडे एक हात त्याने समोर केला. त्याच्या हाताला जरूर लागून बॉल स्टॉप झाला, परंतु 2 धावा रोखू शकला नाही संघ वसार. 8 धावा आतापर्यंत झालेल्या आहेत. या फटक्याचं सिलेक्शन चांगलं गेलं. टप्पा समोर होता. समोर टप्प्याला ऑन साइडला खेळत असताना बॉलवरती 2 धावा मिळतात. आता यॉर्कर बॉल, परफेक्टली यॉर्कर. 2 बॉल असे आले ना, ज्या 2 बॉलवरती परफेक्टली स्वतःचा बचाव करावा लागला. आता सध्या तरी दत्ता ठाकूरला तुम्ही पहा, त्याची बॉडी लँग्वेज तेच म्हणते की या बॉलवरती बचाव केला. आणि विकेट किपरच्या हातामध्ये बॉल. लो फुल टॉस, कमी गतीचा बॉल मध्ये विकेट मिळाली असती दत्ता ठाकूरची. बॉल मागे चाललाय आउटफील्डच्या माध्यमातून पायाच्या साहाय्याने अडवण्याचा प्रयत्न आणि तिसरीसाठी प्रयत्न चालू केलाय आणि 3 धावा सुद्धा या ठिकाणी पूर्ण झाल्यात. कॅचेस विन द मॅचेस. या ज्या संध्या असतात ना, त्या संध्या तुम्हाला तात्काळ बनवायच्या असतात. आणि आता कॅच खरं तर कोणाची ड्रॉप केली आहे, तर दत्ता ठाकूरची. मित्रांनो, सोनारपाडा गावाच्या क्रिकेटच्या करिअरचा जर विचार केला ना, तर अनेक वेळा या खेळाडूने आपल्या बॅटमधून मोठमोठ्या इनिंग दाखवल्यात. त्या दत्ता ठाकूरची तुम्ही कॅच ड्रॉप केली आहे. तो विध्वंसक होणारच, कारण त्याला सध्या तरी जीवनदान एक मिळाला गेलाय. त्या बॉलवरती आल्या धावा 3-3 ने. टीमची धावसंख्या 10 आणि शेवटचा बॉल या ओव्हरमधला. शेवटचा बॉल ऑन साइडला. ताकद घेतलीये, ताकद जनरेट केली आहे आणि बॅटवरती बॉल परफेक्टली मिडल करत असताना स्क्वेअर लेगला बॉल बाउंड्रीच्या बाहेर षटकाराने समाप्ती केली या ओव्हरची. टीमची धावसंख्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 17. या सामन्यामधून जो विन होईल तो लगेचच टीम हेदुटणे या संघा बरोबर खेळेल. यार आमच्याकडे प्रॉपर माहिती द्या, कारण आम्हाला स्कोररने सांगितलं की मॅच नंतरची या सामन्यामध्ये जिंकेल तो संघ खेळणार आहे. त्याच्यामुळे प्रॉपर माहिती द्या. जरूर काही असतील ॲडजस्टमेंट तुम्हाला आम्ही जरूर कळवू. आता विचार पडला असेल गोलंदाजाला, ज्या ठिकाणी कुणाल होते, कुणालच्या बॉलवरती दत्ता ठाकूरची विकेट मिळाली असती. विकेट मिळाली असती तर स्ट्राईकही रोटेट झाली नसती, परंतु स्ट्राईक रोटेट झाली. तिथे 3 धावा आल्या आणि स्ट्राईकचा काय फायदा उचलला गेला. श्रवण ठाकूरनं त्याच्या बॅटमधून षटकार आला आणि षटकाराने टीमची धावसंख्या 17 या आकड्यावरती. सेकंड स्पेलमध्ये पुन्हा एकदा आलाय सूरज. विरोधात अटॅक बघितला कुणाल गडगेच्या. ज्या ओव्हरमध्ये आपण धावा जर पाहिल्या तर तब्बल 7 धावा त्या ओव्हरमध्ये खर्च झाल्या. आणि आता सेकंड स्पेलमध्ये आलाय सूरज दुधकर. स्ट्रायकिंग एनवरती असेल दत्ता ठाकूर, ज्याची कॅच तुम्ही ड्रॉप होताना बघितली. चांगला बॉल, वेगवान होता. टप्पा पडल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये. रिपोर्टिंग करा कॅप्टन हेदुटणे.
रिपोर्टिंग करायची यश. पहिला चेंडू डॉट फेकलाय दत्ता ठाकूर समोर. आतापर्यंत इंडिव्हिज्युअल धावसंख्या त्याच्या फक्त 6 आहेत. थोडासा थांबून खेळण्याचा प्रयत्न, ऑप्शनच्या बाहेर बॉल मागे चाललाय. आकाश म्हात्रे या स्पर्धेचे खरं तर प्रणित आहेत. त्यांच्या स्वप्नातून साकारलेली स्पर्धा मित्रांनो तुम्ही पाहतात. आणि कल्याण डोंबिवली काय तर भिवंडी विभागामध्ये सुद्धा तुम्ही कधी ऐकलं नसेल की 2 दिवसाच्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द टुर्नामेंटसाठी बाईक. खरं तर चांगली संकल्पना, ती संकल्पना रुजू केली आहे आकाश म्हात्रे यांनी. कडा आहे बॉल हवेमध्ये, इथनं संधी सोडायची नाहीये आणि सुंदररित्या कॅच पकडत असताना फाईन लेगला विकेट पडेल मैदानाच्या बाहेर. दुसरी दत्ता ठाकूर पडते. लागणारा दुसरा झटका टीम गावदेवी सोनारपाड्याला. धावसंख्येवरती 2 गडी बाद 2.3 षटकांचा खेळ संपन्न झालाय आणि परिस्थिती थोडीशी नाजूकच आहे. मैदानाच्या आतमध्ये आला आता सिद्धेश. मोठ्या स्ट्रोकसाठी जालना जाणारा खेळाडू, नेहमी ताकद तो जनरेट करत असतो. प्रेझेन्स ऑफ माइंड नेहमी तुम्हाला त्याचा पाहायला मिळाला आहे. चला आयोजक, तुम्ही आयोजकांशी बोलून घ्या विनंती करेन. दुसरी विकेट मैदानाच्या बाहेर गेली आहे. 17 या धावसंख्येवरती दुसरा झटका बसलाय. सिद्धेश पाटील मैदानाच्या आतमध्ये नंबर 4 वरती खेळण्यासाठी आलाय. पहिलाच बॉल फेस केला आणि चर्चा सुरू होती की मोठ्या स्ट्रोक साठी जाणला जातो, स्ट्रोक मध्ये एनर्जी जनरेट करत असतो. सिद्धेश पाटील जसा मैदानाच्या आतमध्ये आला तसा परिचय देत असताना सूरज दुधकरला त्याच्या विरोधात पहिला सिक्सर. गेला. सिद्धेश पाटील कडे जी ताकद आहे त्या ताकदीचा वापर तो करत असताना मिड विकेटच्या बाहेर सूरजच्या विरोधात पहिला सिक्सर आलाय. आताही कमी गतीचा लागोपाठचा दुसरा आणि खूप लांब जाऊन हा बॉल चाललाय. सिद्धेश पाटीलचा तडाखा. इट्स अ 2 इन अ रो सिक्सर. या स्पर्धेमधला 42वा सिक्सर तुम्हाला पाहायला मिळाला सिद्धेशच्या बॅट मधला. सुंदररित्या बॉल जसा आला तसं त्याला पाठवलं गेलं बाउंड्रीच्या बाहेर आणि 2 षटकारांच्या साहाय्याने टीमची धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते 29. 2 षटकार आल्यात लागोपाठचे आणि हा तिसरा दाखवलाय सूरज दुधकरच्या विरोधात. फिल्डर फक्त पाहत राहिले आणि आल्या परिचय देण्यास सुरुवात केली सिद्धेश पाटीलनं. ओव्हर नंबर संपली तिसऱ्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 35. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये गावदेवी सोनारपाडा. थँक्यू रांजनोली. इम्पॅक्ट फुल ओव्हर राहिला बाजूने टीम सोनारपाड्याचा, कारण इम्पॅक्ट पडत होता. सुरुवातीला दत्ता ठाकूरचं लवकर मैदान सोडणं, पहिला विकेट अनिकेत पाटीलचा मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहिला. थोडासा इम्पॅक्ट पडत होता, धावपलकावरती धावा बनत नव्हत्या, परंतु मैदानाच्या आतमध्ये जसा सिद्धेश पाटील गेला त्याच्या बॅटमधून 3 तडाके पॉवरफुल स्ट्रोक तुम्ही पाहिले जे सूरज दुधकरच्या विरोधात आले. टीमची धावसंख्या त्यांनी वाढवली गेली इंडिव्हिज्युअल 18 ने आणि टीमची धावसंख्या सध्या तरी तुम्ही पाहतात 35 धावा. मैदानाच्या आतमध्ये जो खेळ सुरू आहे त्या खेळाला वाढवण्यासाठी महत्त्वाच्या होत्या या धावा आणि त्या महत्त्वाच्या धावा या ठिकाणून बनवत असताना सिद्धेश पाटील तुम्हाला पाहायला मिळाला.
सध्या तरी ग्रामीण टेनिस क्रिकेट डॉट इनच्या माध्यमातून मनोज म्हात्रे अर्थातच बुवा या मॅचचा आनंद घेतात. सध्या तरी ते मॅचचा आनंद घेत असताना सोनारपाडा टीमला त्याने खूप साऱ्या शुभेच्छा दिल्यात. सध्या तरी हायलाइट आपण ग्रामीण टेनिस क्रिकेट डॉट इनच्या माध्यमातून पाहूयात. हा पहा ॲक्शन रिप्ले हायलाइटच्या माध्यमातून. पहिला बॉल ऑप्शनचा हलकासा बाहेर, तो बॉल ऑनसाइडला डीपमध्ये लॉंग ऑनला तुम्हाला पाहायला मिळाला. दुसरा सिक्सर नक्कीच तुम्हाला पाहायला मिळतोय. सिद्धेश पाटीलचा कशा प्रकारे हाही बॉल पहा, अगदी खोलवर टपाचा उभं पिच त्याला बनवलं गेलं. ताकदीचा वापर, डावा पाय मागे नेत असताना जनरेट केलेली ताकद ती या बॉलवरती दाखवली गेली. आणि हा ॲक्शन रिप्ले तिसऱ्या षटकाराचा, जिथे टप्पा पडला, थांबला गेला ऑन साइडला, तिसरा सिक्सर दाखवत असताना सूरज दुधकरच्या विरोधातला हा तुम्हाला पाहायला मिळाला सिद्धेश पाटीलचा. आता स्थिती चांगली बनवली आहे. उदय पाटीलला प्रेशर पडल्यानंतर पाठवलाय आउट ऑफ कंट्रोल. आता सिच्युएशन चालली आहे, तिला अंडर कंट्रोल करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये पाठवलाय उदय पाटीलला. उदय पाटीलच्या विरोधात बॉल मध्ये मिस्टामिंग झालाय. जज करतोय फिल्डर पाठमोरा होता. कॅच थोडीशी कठीणच होती. त्या ठिकाणी चिंट्या पाहायला मिळाले. बॉलला त्याने टप्पा पडल्यानंतर फील्ड केलं गेलं. या बॉलवरती पाहायला मिळतात 2 धावा. मिस्टामिंग स्ट्रोक होता. गिरीशला तुम्ही बॉलकडे जाताना पाहिलं, परंतु 2 धावा तो रोखू शकला नाही. ज्या धावसंख्या आता बनतात ना, त्या धावसंख्येला रोखण्यासाठी एक विकेट हवी आहे टीम वसारला. ओव्हर द विकेट, खोलवर टपाचा बॉल सुंदररित्या फक्त दिमागाचा वापर करत असताना समोर ड्राईव्ह केलाय. अडवण्याचा प्रयत्न फिल्डरचा. टप्पा जरूर चांगला होता. बॉल ड्राईव्ह करत असताना थोडीशी बॉलची गती कमी झाली. 2 धावा इथनं बनत असताना लॉंग ऑफला फिल्डिंग झाली बॉलची. 2 धाव्याने टीमची धावसंख्या आता 39 या आकड्यावरती. विचार पडला असेल की आता जरूर श्रवणच्या बॅटमधली एखादी धाव आली तर स्ट्रायकिंग एंडवरती जाईल सिद्धेश पाटील, ज्याच्या बॅटमधून तुम्ही मागच्या ओव्हरमध्ये 3 सिक्सर बघितले. राऊंड द विकेट, टप्पा पुढे होता आणि चांगला बॉल. जरूर विकेट किपरची अशी निशाणी होती. खरं तर त्यांनी दाखवलं गेलं की चांगला बॉल, पण तो ऑप्शनच्या बाहेर चेंडू गेला आणि एक सिंगलने टीमची धावसंख्या 40 बनतीये. 40 धावेवरती सुद्धा लढाई करू शकतो संघ सोनारपाडा, परंतु आता 40 धावसंख्या बनल्या गेल्या. 3.2 षटकामध्ये अजूनही 10 बॉल खेळ शिल्लक आहे. लोवर फुल टॉस बॉल, यॉर्कर आपण म्हणू शकतो. वाईड यॉर्कर परफेक्टली चेंडू टाकलाय. परफेक्शन होतं या बॉलवरती. याच्या अगोदर सुद्धा अशाच प्रकारे बॉल टाकायचा होता, परंतु तो ऑप्शनच्या बाहेर चेंडू गेला. या बॉलवरती एक सिंगल मिळते. स्ट्राईकवरती आता मैदानाच्या आतमध्ये पॉवरफुल बॅटिंग ज्याची तुम्हाला पाहायला मिळाली आणि आर्नल्ड ऑफ सोनारपाडा ही उपमा त्याला आपण देऊ शकतो, कारण सिद्धेश पाटीलचा बॉडी लँग्वेज तुम्ही पाहू शकता किती भक्कम आहे. खरं तर अशा बॉडी लँग्वेजचे खेळाडू असतात ते नेहमी घातक असतात. मग तुम्ही साई शेलारला बघताय, तुम्ही याच गावातून बाहुबलीला बघितलं, टेनिस बॉल क्रिकेटमधला आर्नॉल्ड म्हणजेच रवी म्हात्रेला तुम्ही बघितलं. अशा बॉडी लँग्वेजचे जेव्हा खेळाडू असतात ना, तेव्हा त्यांच्या बॅटमधून मोठे स्ट्रोकच तुम्ही पाहत असता. आणि मागच्या ओव्हरमध्ये ज्याने 3 सिक्सर दाखवले तो सिद्धेश पाटील ऑन अ स्ट्राईक. सिद्धेशचा बचाव करण्याचा प्रयत्न, परंतु स्टंपवरती बॉल अंगलत आली थोडीशी. ही सिच्युएशन पहिल्याच ओव्हरमध्ये जो कमबॅक केला होता त्या गोलंदाजावरती अटॅक करणारा सिद्धेश पाटील मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळाला. पहिला बॉल फेस करत असताना उदय पाटीलच्या नावावरती सिद्धेश पाटीलची विकेट. फलंदाजीतनं बाद लागणारा झटका तिसरा टीम सोनारपाड्याला. स्वतःचा बचाव करायचा होता. सिद्धेश पाटीलच्या समोर असा एक बॉल आला की ज्याच्यावरती तो बचावच करू शकला नाही. ॲक्शन रिप्ले ग्रामीण टेनिस क्रिकेट डॉट इनच्या माध्यमातून ओव्हर द विकेटने आला. बॉल अगदी पडला गेला, तो म्हणजेच पायांच्या दोन्ही गॅपमधून बॉल ट्रॅव्हल होत असताना सिद्धेश पाटीलची महत्त्वाची विकेट तुम्ही पाहिली, जिथे क्रमांक 3 मैदानाच्या बाहेर खेळाडू गेलाय. समीर पाटील ऑन अ स्ट्राईक, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. खरं तर जिम्मेदारीने अनेक वेळा खेळताना तुम्ही समीर पाटीलला बघितलाय. आता सिद्धेश पाटीलने जी जिम्मेदारी उचलली तिला फॉलो करावं लागेल समीर पाटीलला. उदयचा हा बॉल टप्पा पडला, थोडासा बॉडीवरती आला. आजवर आपण समीर पाटीलला नेहमी बचावात्मक खेळताना कधी बघितला नाही, परंतु आता हा पहिलाच बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा बॉडीवरती आल्या कारणाने
5व्या बॉलवरती बीट केलं समीर पाटीलला आणि आता शेवटचा बॉल फेस करावा लागेल उदय पाटीलचा. टीमची धावसंख्या 41. शेवटचा बॉल ओव्हर द विकेटने लेग स्टंपवरती बॉल होता, फक्त फ्लिक करत असताना डीपमध्ये स्क्वेअर लेगला बॉलला पाठवला गेला. या बॉलवरती मिळते सिंगल. 42 धावा टीमच्या टोटलमध्ये. 4 ओव्हरचा खेळ संपला. 4 ओव्हरमध्ये 3 गडी गमावले गेले टीम गावदेवी सोनारपाड्याने. मालिकावीरची सुंदर बाईक आहे SF100 हिरो कंपनीची बाईक, जी जिया मोटर्स कडून आपल्याला जिया मोटर्स या शोरूम मधून आलेली आहे. शॉप नंबर 3 साई रेजन्सी, प्लॉट नंबर 17 सेट 15 कामोठे नवी मुंबई या शोरूम मधनं ही बाईक आली आहे. अवघ्या 100 रुपयाच्या पेट्रोलमध्ये अनेक ठिकाणी मित्रांनो तुम्ही फिरू शकता. मायलेज खूप चांगला आहे, पण तो पाहावं लागेल आजच्या दिवसामध्ये मॅन ऑफ द टॉर्नामेंटची बाईक कोणाच्या नावावरती राहील. शेवटच्या षटकामध्ये आलाय गिरीश मात्रे, नेहमी फिरकीचा बॉलर. वसार गावामधून तुम्ही बघितलात पहिल्याच बॉलवरती महत्वाची विकेट. महत्वाचा गडी होता समीर पाटील, त्याला स्वस्त्यामध्ये मैदानाच्या बाहेर परतवणारा हा बॉल यॉर्कर पद्धतीचा, परफेक्टली यॉर्कर, जिथे बाद होतोय समीर पाटील. बॉल पहा किती परफेक्ट होता, परफेक्शन या बॉलवरती. डावखुऱ्याचा बॉलर ओव्हर द विकेटने उजव्या हाताच्या बॅट्समन साठी परफेक्टली स्टंप वरती तुम्हाला बॉल पाहायला मिळाला आणि इथनं विकेट मिळत असताना गिरीश मात्रेला पहिली, जिथे समीर पाटील बाद झाले. सिद्धेश पाटीलचे जर 3 षटकार आले नसते तर हा स्कोर कार्ड इथवर आला नसता. मैदानाच्या बाहेर जात असताना त्यांनी खूप चांगल्या प्रकारे कार्य केलं. त्याच्या इंडिव्हिज्युअल धावसंख्या तुम्ही 18 बघितला. थर्ड अंपायर मैदानाच्या आतमध्ये जा. थर्ड अंपायर मी विनंती करेन विनोद मडवी यांना की थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये मैदानाच्या आतमध्ये जायचंय, कारण कल्याण डोंबिवली मलंगड परिसरामध्ये क्रिकेटचा खेळ सुरू असताना असे काहीशे बॉलर, त्या बॉलरांना तुम्ही तिसऱ्या अंपायरची मागणी करत असताना अनेक साऱ्या खेळाडूंना बघितलंय. सध्या तरी गोलंदाजाच्या शैलीवरती आक्षेप घेत असताना पाहायला मिळाला संघ सोनारपाडा. थर्ड अंपायर मैदानाच्या आतमध्ये होतोय दाखल. टीमची धावसंख्या 42. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. स्ट्रोक एक्झिक्यूट करत असताना मिस्टामिंग झालाय. टप्पा पडला गिरीशाच अगदी डोळ्यासमोर. दरम्यान आपल्याला पाहायला मिळतात या 2 धावा. ज्या बॉलवरती खरं समीर पाटील बाद झाले, कैलाश बांडेचा बॉल साई शेलारने कसा फेस केला असावा त्याचा त्या बॉलवरती विचार पडला की बॅट अगदी बॉलकडे येण्या अगोदरच बॉल स्टंपवरती जाऊन आदळताना तुम्हाला पाहायला मिळाला. या बॉलवरती सुद्धा तसंच झालं. मागच्या बॉलवरती जसा यॉर्कर बॉल तुम्ही पाहिला समीर पाटील फेस करत असताना त्याची विकेट मैदानाच्या बाहेर गेली आणि श्रीधर मात्रेने 2 धावांनी सुरुवात केली आहे. टो एंड वरती बॉल लागलाय. बॉल मध्ये विकेट मिळू शकते. डाऊन दी बॉल फिल्डर, वेल जज कॅच. दुर्गेश त्या ठिकाणी पाहायला मिळाले. त्याच्या हातामध्ये जेल सुंदर परतेल मैदानाच्या बाहेर श्रीधर मात्रे लागणारा हा झटका टीम सोनारपाडा क्रिकेट संघाला 5वा. मॅच मध्ये खरं तर असंच असतं, जेव्हा तुम्ही एखादं षटक सक्सेसफुल फेस करता, अर्थातच एखादं षटक तुमच्या कधी कधी बाजूने राहतं, कधी कधी तुमच्या अपोजिट असतं. आणि मोस्टली आपण कल्याण डोंबिवलीच्या क्रिकेटच्या पटलावरती बघितलंय की मोस्टली 5 ओव्हरच्या मॅचेस जास्त असतात. याही स्पर्धेमध्ये 5 ओव्हरचे कंटिन्यू सामने तुम्ही फर्स्ट इनिंगमध्ये तुम्ही बघत आहात. फर्स्ट इनिंगमध्ये सध्या तरी 5 ओव्हरचा सामना फेस करत असताना तिसऱ्या ओव्हरमध्ये चांगल्या धावा आल्या, तब्बल 18 धावा आल्या होत्या, परंतु चौथ्या षटकामध्ये त्या धावा गाळल्या गेल्या आणि या ओव्हरमध्ये सुद्धा 1 विकेट आली आहे. चांगला बॉल लेंथवरती पडला, थोडासा पुढे विक्की तुम्हाला पाहायला मिळाले, ज्याने पहिला चेंडू फेस केला गिरीश मात्रेचा. अनेक वेळा या गोलंदाजाला खरं तर तुम्ही अशाच पद्धतीने बॉलिंग करताना बघितलंय. एक वेगळा रनवेने येतो, लेफ्ट आर्म बॉलर आहे, टप्पा पडल्यानंतर बाहेर काढण्याची क्षमता या गोलंदाजाकडे.
आताही चांगला बॉल समोरून टप्पा वळवला गेला. एक सिंगल बनवण्याचा प्रयत्न विकेट किपरकडनं सुटला गेला. आकाश मात्रेकडनं बॉल चालल्या मागे. एक सिंगल झाली का सेकंडचा कॉल. नॉन स्ट्रायकर एंडवरती फेकी करायला हवी होती, परंतु स्ट्रायकिंग एंडवरती फेकी गेली आहे. वाईट बॉल आहे, म्हणजेच मिनिमम एफर्ट्स अँड मॅक्झिमम रिझल्ट. या सिच्युएशनला तुमच्या चुका खरं तर जेव्हा सेकंड इनिंगमध्ये त्या धावा तुम्हाला बनवायच्या असतील ना, तेव्हा कदाचित या 3 धावसंख्येचा इम्पॅक्ट पडू शकतो. कारण वाईट बॉल आला होता. बॉल हातामध्ये असता तर कदाचित या 2 धावा एक्स्ट्राच्या मिळाल्या नसता, परंतु 3 धावाला टीमची धावसंख्या 47. चांगला बॉल पडल्यानंतर आतमध्ये येणारा. आता बॉल खरं तर आकाश मात्र हातातच ठेवतील. त्यांना माहिती आहे की मागच्या बॉलवरती जे घडलं ते थोडंसं विरोधात घडलं. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, परंतु तो प्रयत्न अनसक्सेसफुल. विकीच्या खात्यामध्ये सध्या तर एक धाव. एका बाजूला श्रवण ठाकूर इंडिव्हिज्युअल 12 या धावसंख्येवरती खेळतो आणि शेवटचा बॉल या इनिंग मधला शिल्लक असेल जिथे टीमची धावसंख्या 48. 48ला 5 धक्के बसल्यात. शेवटचा बॉल निदान एखादा मोठा फटका आला तर 50च्या पुढे जाऊ शकतो संघ सोनारपाडा. आणि 5 ओव्हरमध्ये 10च्या रन रेटने धावा डिफेंड करणं थोडंसं सोपं जरूर नसतं, परंतु तेवढी ताकद आहे सोनारपाडा टीम समोर की 52-53 धावसंख्या तो संघ डिफेंड करू शकतो. कारण त्याचा बॉलिंग युनिट अगदी स्ट्रॉंग आहे. त्या अनुमानाने आपण म्हणू शकतो की 50-55 धावसंख्या जर गेल्या तर ही मॅच पाहण्यासाठी मजा येईल. शेवटचा बॉल ऑफ समवरती टाकला. वे प्ले फ्रॉम द बॉडी, परंतु सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. ओव्हर नंबर 5चा खेळ अर्थातच फर्स्ट इनिंग समाप्त झाली. फर्स्ट इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना 48 धावसंख्या गावदेवी सोनारपाडा संघाने बनवल्या गेल्यात आणि 49 धावसंख्येचं टार्गेट ठेवण्यात आलेलं आहे, ते म्हणजेच गावदेवी वसार समोर. रांजनोली भिवंडीतला संघ खेळताना पाहायला मिळेल, तो म्हणजेच गावदेवी खार्डी अर्थातच कल्याण डोंबिवलीच्या या संघासमोर. सो विनंती करूयात गावदेवी खार्डी आणि टीम जे आर रांजनोली दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी तुम्हाला यायचं आहे. चला, टीम जे आर रांजनोली आणि गावदेवी खार्डी दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी तुम्हाला रिपोर्टिंग करायचे, कारण भिवंडी विभागातला संघ या ठिकाणी पोहोचलाय. सो टीम खार्डी कृपया करून कॅप्टनला पाठवा जेणेकरून आपण टॉस संपन्न करू शकतो. अनेक सारे प्रेक्षक या ठिकाणी या स्पर्धेचा आनंद घेतात. काही जण वसार टीमचे पाठीराखी असतील. एकोणपन्नास धावसंख्येचं लक्ष या मॅच मध्ये ठेवण्यात आलेलं आहे. प्रथम बॅटिंग करत असताना आपण विचार केला बॅटिंग ऑर्डरचा. अनिकेत पाटीलच्या फक्त धावा तुम्हाला पाहायला मिळाल्या 4. दत्ता ठाकूर मैदानाच्या आतमध्ये थोडा अपयशी ठरला. त्याच्या बॅटमधून आपण फक्त 6 बघितल्या. सिद्धेशने काम चांगलं केलं. सिद्धेशने 18 धाव बनवल्या गेल्या. श्रवण ठाकूरच्या 12. त्यानंतर विकी जरूर अपयशी ठरला. श्रीधर मात्रेच्या 2 धावा. अशा प्रकारे 49 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये ठेवण्यात आलेलं आहे, ते म्हणजेच गावदेवी वसार समोर. नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल जे आर रांजनोली आणि त्यांच्या विरुद्ध गावदेवी खार्डी. थोडीशी रांजनोली संघाची आम्ही क्षमा व्यक्त करतोय, कारण खार्डी संघ ट्रॅफिक असल्या कारणाने थोडासा उशीर या मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. अर्थातच टॉससाठी ते थोडेसे उशीर येतील. सो प्लीज तुम्ही कॉपरेट कराल अशी आम्ही आशा अपेक्षा बाळगतो. 49 धावसंख्येचं टार्गेट सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये येताना तुम्हाला पाहायला मिळते. या 49 धावसंख्येचा टार्गेट कशा प्रकारे बनला जाईल की त्या धावा खरं तर वाचवल्या जातील. जरूर तुम्ही आवाज ऐका राहुलजी भोईर सरांचा. दरम्यान मी तुर्ता इथे थांबेन. तुम्ही कुठे जाऊ नका. पाहत राहा, अनुभवत राहा ही स्पर्धा अर्थात जय मोसोबा चषक 2025.
थँक्यू सो मच. भागेश म्हात्रे यांचा आवाज आपण कॉम्बॉक्स मधून ऐकला, मात्र यावेळेचा फटका सुंदर आहे. जशी सेटिंग आहे तशीच मित्र ठेव. हॅलो चिक, हॅलो, हे बंद कर. हॅलो हॅलो चिक, हॅलो चिक, बस. चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. अनिकेत पाटीलचं स्वागत करत असताना नितीन म्हात्रे, नितीन सोबत साजन फुलवरे, 2 सलामीवीर फलंदाज. आपल्याला इकडचा याचा कमी कर आवाज, मॉनिटर कमी कर, मॉनिटर. चांगली सुरुवात करत असताना पुढचा चेंडू लगेचच कमबॅक देखील आपल्याला पाहायला मिळाला. सुंदर चांगल्या टप्प्यावरती बॉलिंग विकेट टू विकेट आपण करताना सातत्याने अनिकेतला पाहत असतो. आणि तसंच पाहायला मिळालं, पहिला बॉल जरूर होता नितीन म्हात्रेचा, सेकंड बॉल अनिकेतचा होता. थर्ड बॉल फुल टॉस आहे, ऑन साईडला फटका टर्न केलाय, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, चांगली फिल्डिंग स्पेअरलेगला. 10 विकेटनं बघतो आपण एक सिंगल असमेल. चेक करायचं बॅटर इकडनं जरूर चॅलेंज केलेला. जाऊया आपण कंट्रोल रूम मध्ये. लिगल या चेंडू सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 5 वरती आपल्याला पाहायला मिळते. नितीन म्हात्रे आणि साजन फुलवरे 2 सलामीवीर फलंदाज. हवेचा हा चेंडू देखील वेगवान, पुन्हा विकेट किपरच्या हातामध्ये पाहायला मिळत असताना डॉट बॉल. विकेट टू विकेट बॉलिंग आता मात्र सुरू झालेली आहे. या पहिल्या षटकामध्ये अनिकेत पाटील कडनं हा तुम्हाला रिप्लाय पाहायला मिळेल. लेंथ चांगली, टप्पा चांगला, व्हेरिएशन चांगलं. नेक्स्ट बॉल पुन्हा वेगवान चेंडू, वेगवान उत्तर, ऑनडायचा फटका डीप मध्ये. इकडे बघतो आपण फिल्डर टीमचे कॅप्टन आहेत श्रावण दिगडे ठाकूर. 10 विकेटनं सिंगल मिल. सिंगलच्या मदतीने संघाचे धावसंख्या जर 1 न पुढे स्कोरबोर्ड 6 या आकड्यावरती. सुरुवात चांगली केली बाउंड्रीनं, त्याच्यानंतर आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये जरूर कमबॅक अनिकेत पाटीलचा. कमी केली गती, फटका यावेळेचा हवेत खेळलेत, मिसामिंग डाऊन द बॉल आणि वारा त्या दिशेने. वाऱ्याचा पुरेपूर फायदा, चेंडू लॉंग ऑनला क्लिअर होतोय, सिक्सर. जरूर टायमिंग एवढं सुंदर नव्हतं, मग वारा त्याच दिशेनं. या विकेटवरती आपण कालपासून बघतोय लो स्कोरच्या काय मॅचेस, कधी कधी खूप वेळेस आपण बघितलं लो स्कोरच्या मॅच झाल्या, त्याच्यामध्ये एक चांगलं क्रिकेट पाहायला मिळालं. कालची आपण लास्ट मॅच जर बघितली दातिवली आणि वडवलीमध्ये, फक्त 39 धावा केल्या होत्या 4 ओव्हरमध्ये. 40चं टार्गेट होतं, तो देखील टार्गेट आपण बघितलं कंप्लीट झालं नव्हतं. पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग केली होती वडवलीने, 39 केल्या होत्या. दातिवली संघाला त्या धावा चेस झाल्या नव्हत्या. या मैदानावरती कुठलीच धावसंख्या, जसं आपण बघतो प्रत्येक मैदानावरती नसते धावसंख्या कुठली सेफ, मग ते इकडं काही होऊ शकतं. चमत्कारी हा तर ग्राउंड म्हणू शकतो आपण. किंवा ही विकेट, या विकेटवरती जरूर जर तुम्ही चांगली थांबून बॉलिंग केली, विकेट टू विकेट बॉलिंग केली, तर त्याचा बेनिफिट, तुमचा फायदा होऊ शकतो. समीर पाटील चांगला चेंडू वे बागपूरला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. फुलवरेचा चेंडू आणि बॅटचा संपर्क अजिबात नाही, डॉट बॉल. विकेट टू विकेट बॉलिंग करत असताना या मॅच मध्ये टार्गेट 49 आहे. दुसरी मॅच आजच्या दिवसातील पहिला सामना हे डूटनेनं सहजरित्या जिंकला होता, काठईला पराभूत केलं. पुन्हा गती कमी केली आहे, समोर ड्राईव्ह केलेला फटका चांगला गॅप मध्ये खेळलेत, चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर, फुलवरीच्या बॅटमधून चौकार.
चांगला शॉट, ग्राउंड शॉट आपल्याला पाहायला मिळाला. टायमिंग प्रचंड चांगला आणि असे फटके खूप गरजेचे आणि महत्त्वाचे देखील आहेत. याच मैदानावरती सराव असतो वसार टीमचा. वसार गाव पूर्ण इकडे उपस्थित आहे, त्यांचा संघ खेळतोय आणि जरूर चांगलं क्रिकेट अपेक्षित असेल आजच्या दिवसामध्ये. तो प्रयत्न आहे वसार टीमचा. संघाची एकूण धावसंख्या 16 वरती 16, 16 धावेची बागेदारी. वेगवान चेंडू पाहायला मिळाला पुन्हा एकदा. काय चेंडू होता, फोर्लर लेनचा चेंडू आणि त्याच्यावरती पूर्णपणे बीट होत असताना साजनला देखील आपण बघितलं. समीर पाटलीकडे एक चांगला अनुभव मागच्या बऱ्याचशा वर्षांपासून तो खेळतोय. त्याचा अनुभव तो सिद्ध करत असताना मैदानामध्ये विकेट टू विकेट एक त्याचे बघतो आपण. चांगली बॉलिंग. नितीन म्हात्रे साकिंग एंडला उभेत. रिव्हर्स अप्रतिम शॉट, शॉट ऑफ द डे. आणि असे क्या फटके आपण सातत्याने बघत असू नितीनकडे. तसेच काय फटका हा पाहायला मिळाला. नेत्रदीपक हा चौकार. रन्स देखील इकडनं चांगला मिळतील. पूर्ण 4, 21 21 झालेला आहेत. षटक क्रमांक मार्गस्थ असताना बघतो आपण दुसरा. 49 लक्ष टार्गेट. पुन्हा तसाच का प्रयत्न. यावेळेस बघतो आपण टायमिंग एवढं सुंदर नाहीये. लेन थोडीशी मागे ठेवली समीर पाटीलनं. आला डॉट बॉल. या षटकातील अजून एक चेंडू शिल्लक आहे. धावा झालेला बघतो आपण 21. स्कोर बोर्डवरती 49 टार्गेट. दुसरी मॅच आहे च्या दिवसातील. आज निर्णायक फायनल डे क्रिकेट टुर्नामेंटचा आणि षटकातील पुढचा चेंडू घेऊन तयार. यावेळीचा चांगला चेंडू, यावेळीचा चांगला चेंडू. फॉलोइंग शिपचा प्रयत्न होता नितीनकडनं. चेंडू आणि बॅटचा संपर्क अजिबात नाहीये. 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरच्या अखेरीस 49 टार्गेट आहे. धावा बघतो आपण झालेला स्कोर बोर्ड 21, 18 अजून शिल्लक आहे. चेंडू पॉवर प्ले संपलेले आहेत आणि 18 बॉलमध्ये 28 धावेची गरज आहे गावदी वसारला हा सामना जिंकण्याकरिता. यस दिस आहे. रन्स आहेत 21, अजून एक कदाचित 28. वेळ चालेल आपली सोनारपाडा. आपण याच्याकडे लक्ष द्या कारण का आपल्याकडं वेळ नाही आजच्या दिवसामध्ये. आजचा हा निर्णायक दिवस आहे. 8 मॅचचा आजचा शेड्यूल आपल्याला फायनल देखील कव्हर करायची, सेमीफायनल देखील आपल्याला खेळवायचे आजच्या दिवसामध्ये, आजच्या डे मध्ये. ठाकूर थर्ड ओव्हरला सुरुवात. जागेवरनं खेळले. टायमिंग आता बघतो एवढं सुंदर नाहीये. कदाचित मेल मेल सिक्सर.
नशिबाची साथ जरूर आज लागते, त्याच दिशेने वार आहे. मगाशी देखील तसं झालं, नितीन हा फटका खेळला होता. आता साजनने असाच फटका खेळला, बरोबर हो पिच होता. लॉंग ऑनला असं वाटलं की झेल होईल. सिद्धेश आला देखील होता झेलपर्यंत, मात्र चेंडू त्याच्या डोक्यावरून नंतर फ्लाय झालेला आहे. 27 धावेची बागेदारी, पहिला विकेट करिता. चांगलं क्रिकेट. हा चेंडू चांगला आहे, लेंथ चांगली आहे, थर्ड मॅनला चांगली फिल्डिंग. रन कडनं बघतो आपण, रन मात्र एक सिंगल मेल. लेग बायचा इशारा अंपायरचा आपल्यापर्यंत आलाय. एका धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या 1 झाले पुढे. स्कोरबोर्ड 28 वरती आहे. 49 टार्गेट या मॅच मध्ये विजय करता गावदेवी क्रिकेट संघ वसारला. 21 अजूनही गरज आहे, क्लोज जाईल ही मॅच. मध्ये बेनिफिट आहे असं की एकही विकेट अजूनही वसार टीमचा गेला नाहीये. चांगली भागीदारी. पहिल्या इनिंग मध्ये 5 विकेट गेल्या होत्या सोनारपाड्याच्या. यावेळेचा देखील फटका हवेत. पुन्हा संधी. समीर पाटील तिथं जज करतोय जजमेंट. जजमेंट फायनली झेल पकडलाय. फायनली झेल पकडलाय. फलंदाज बाद. इथं सोपं नाहीये झेल. सूरज दूधकर न्यूमॅन इन. कडे चेंडू जसा जाता हवेमध्ये तो गोल गोल भवऱ्यासारखा फिरतोय आणि त्याला जज करणं किंवा त्याला जजमेंट करणं. समीर पाटील देखील सांगतोय की का माझ्याकडेच हा झेल आला, डोकी नकोय. कारण त्याच्याकडनं अपेक्षा नाही की जेल सुटेल, मग ते इथं कोणाकडनंही जेल सुटू शकते. ज्या अनुषंगाने वरती एवढी हवा वारा सुरू आहे, सोपं नाहीये. मजा येईल आजच्या दिवसामध्ये. चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल. वारा भरपूर आहे. सुकाल्याचं ऐतिहासिक मैदान वसारगावच आपण पाहतोय आणि अप्रतिम क्रिकेट टुर्नामेंट देखील. विकेट मिळाली फायनली नितीनची. पहिला धक्का लागत असताना 28 धावेची बागेदारी. आता ब्रेक होते. 28 ला 1 लागलेला धक्का पहिला. आता बघतो आपण 21 या मॅच मध्ये अजूनही 21 अजूनही या मॅच मध्ये गरज असेल विजयाकरिता. तुम्हाला टेलिव्हिजन सेट वरती हा इक्वेशन पाहायला मिळेल. 15 चेंडू शिल्लक आहेत. 21 धावा मॅच मध्ये करायचे आहेत. सूरज दूधकर नवीन बॅटर, न्यू मॅन इन. लेफ्टी बॅटर साठी ऑन साइड पॅक केलेले बघतो आपण. मिड विकेट. त्याच्यानंतर स्क्वेअर लेगला फिल्डर, लॉंग ऑनला फिल्डर आहेत, 2 ऑफ साइडला फिल्डर आहेत. ड्राईव्ह केलेला फटका चांगला. नो चान्स फिल्डर, नो चान्स फिल्डर. चेंडू स्लीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4. चांगला क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतो आजच्या देखील दिवसामध्ये. यावेळेचा फटका फसला. मिस टायमिंग. डाऊन द बॉल. फिल्डर आहेत. ही चूक महागात पडेल, ही चूक महागात पडेल. 2 धावाही गेलेल्या आहेत. विकेट देखील गेलेली आहे. सोनारपाडा टीम पुन्हा नक्कीच संघर्ष करेल, यामध्ये शंका नाही. मग अशा जर जेल ड्रॉप केल्या तर जिंकणं सोपं नसेल. पाण्याची मागणी होती. चला आपण पाणी घेऊन जा. 12th मॅन. 12 चेंडू शिल्लक आहेत. 15ची गरज आहे मजाला मॅच मध्ये. आज 4था षटक आपल्या निर्णायक पाहायला मिळेल. यस दिस
या ओव्हरमध्ये कमी धावा खर्च केला, 4 किंवा 5 काही विकेट्स घेतल्या, तर लास्ट ओव्हरमध्ये 10 पेक्षा जास्त धावा जर राहिल्या तर मॅचमध्ये मजा येईल. बघा जर आणि तर हा षटक महत्वाचा आहे. सूरजला संधी पुन्हा मिळालेली आहे. साजन सलामीला येऊन त्याने आतापर्यंत चांगली बॅटिंग केलेली आहे. तो आपल्याला साकिंग एंडला पाहायला मिळेल. पुन्हा अनिकेतला कंटिन्यू केलेला आहे सोनारपाडा टीमनं. कमी गतीनं चेंडू हाताळलाय. रनआउटची संधी जरूर असू शकते. विकेट इथनं मिळेल आणि मिळालेली आहे विकेट. फलंदाज बाद. बघतो आपण साजन जो चांगला खेळत होता तो देखील बाद झाला. दोन्ही सलामीवर आता मैदानाच्या बाहेर आहेत. तर बघूया सूरज दुधकरला मिळालेली संधी तो मॅच फिनिश करेल का, की अनिकेतीकडनं अजून एक विकेट घेऊन सूरजची वगैरे या मॅच मध्ये सोनारपाडा संघ कमबॅक करेल. 11 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 11 बॉलमध्ये विजयाकरिता 15 धावेची गरज आहे. आकाश म्हात्रे ज्यांच्याच माध्यमातून एक अप्रतिम दर्शदार असा क्रिकेटचा सोहळा आपल्याला पाहायला मिळतो. ती आता स्वतः खेळण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेले आहेत. मजा आली या मॅच मध्ये. फिल्डिंग मध्ये पुन्हा चेंजेस बदल. खाडीचे कॅप्टन प्लीज आपण लगेचच रिपोर्ट करायचे. खाडी संघाचे संघनायक आपण त्वरित संपर्क साधा टॉस करिता. यावेळेस बघतो आपण चांगला चेंडू ऑन ड्रायचा हा फटका. डीप मध्ये प्रोटेक्शन तिकडे आहे श्रीधर म्हात्रे. डावीकडनं एक सिंगल मेल. एका धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या 1 न पुढे स्कोर बोर्ड वरती रन्स एकूण आपल्याला पाहायला मिळतात 35. 35 धावा. 14ची गरज आहे. 10 चेंडू शिल्लक आहेत. चांगली मॅच होते. पहिल्या मॅच मध्ये आपल्याला जरूर एवढी का मजा पाहायला मिळाली नव्हती. पहिली मॅच एकतर्फी जिंकली हिटडूडनं टीमनं. मात्र या मॅच मध्ये दोन्ही टीमचा कस लागलेला आहे. दोन्ही टीमचे प्रयत्न शेवटपर्यंत सुरू आहेत. 14ची गरज आहे. 10 चेंडू शिल्लक आहेत. फिल्डिंग मध्ये वारंवार आपल्याला चेंजेस पाहायला मिळतील. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन असल्या कारणानं लेफ्टी राईटी बॅटर आहे मैदानामध्ये. जेव्हा जेव्हा सॅक रोटेट होते तेव्हा असं होत असतं. ड्रायक्वेला समोर तिकडे डीप मध्ये पुन्हा एकदा उपस्थित आहे ठाकूर. त्यांची चांगली फिल्डिंग देखील. धाव मात्र एक सिंगलच मिळेल. एका धावेच्या मदतीने संघाचे धाव संख्या पुन्हा 1 न जाते पुढे. स्कोरबोर्ड जाऊन पोहोचले 36 वरती. 9 चेंडू शिल्लक आहे. 13ची गरज आहे. पुन्हा फिल्डिंग मध्ये आपल्याला चेंजेस बदल पाहायला मिळत आहेत. चांगली मॅच रंगते. वसार संघ घरच्या मैदानावरती खेळतोय. त्यांचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने इकडे पोहोचलेले आहेत. मॅचचा आनंद घेत आहेत. षटकातील पुढचा चेंडू कमी केली गती. इकडे बघूया यावेळेस लाईन मात्र करावे. चेंडू ऑफस्टिकच्या भरपूरच बाहेर. सांगत असताना अंपायर्स व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या मदतीने संघाचे धावसंख्या 1 न पुढे स्कोरबोर्ड जाऊन पोहोचला एकूण 37. अपील LBW मिळेल विकेट. इथनं बघतो आपण महत्वाची विकेट मिळते LBW ची. सूरज दुधकर देखील परततो मैदानाच्या बाहेर. मधील 8-12 चे इक्वेशन सध्या तरी तुम्हाला टेलिव्हिजन सेट वर देखील पाहायला मिळेल. नवीन बॅटर गिरीश म्हात्रे देखील लेफ्टी बॅटर. लेफ्टी बॅटरला जास्त संधी आहे. त्या अनुषंगानंच लेफ्टी बॅटरला पुन्हा संधी मिळते. म्हात्रे रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बघतो आपण जास्त दूर गेला नाहीये. डेरेक हिट. यस नो वेट. फायनली मला तर वाटतं विकेट कोणाची मिळाली. आकाश म्हात्रेची.
चेक करूया क्रॉस एक्झिट काय आहे. जाऊया आपण वॉल रूम मध्ये. डीजे आपण आता वाजवू नका प्लीज. तर गिरीश म्हात्रे बाद आहेत. नवीन बटऱ्यात मैदानाच्या आतमध्ये रवी वाहिले. मॅच आता बसली आपण असं म्हणू शकतो. 7-12चं इक्वेशन आलंय. यावेळेस पुन्हा डेरेक हिटचा प्रयत्न. डेरेक हिट देखील झालेला. अजून एक फलंदाज बाद. काय फिल्डिंग आहे सोनारपाडा टीमची. आणि या मॅच मध्ये चुका होत असताना गावदेव असा टीम करणं. बॅक टू बॅक 2 रनआउटच्या विकेट इथं मिळालेल्या आहेत. आणि या मॅच मध्ये इक्वेशन आता सोपं जरूर आहे आपण म्हणतोय, मात्र हे सोपं समीकरण जास्त अवघड होऊ शकतं. कारण का चेंडू शिल्लक आहेत बघतो आपण 6 आणि 6 बॉल मध्ये विजयाकरिता वसा टीमला करायचे आहेत रन्स 12. तीनच धावा या षटकामध्ये कर्षित झाल्या. आणि विकेट्स आय थिंक मी बघतोय या षटकामध्ये विकेट ज्या आल्या त्या रनआउटच्या आलेल्या आहेत. 4 विकेट आलेल्या आहेत. त्याच्यामध्ये 2 रनआउटच्या आलेल्या आहेत. चला आपण टॉस शॉट मध्ये करूया. घ्या सोनूबाईला आपण टॉस शॉट मध्ये तिथे कव्हर करा. राजनौली जयहरी त्यांच्या अगेन्स्ट गावदेवी क्रिकेट संघ खार्डीमध्ये. राजनौली संघ आपलं हार्दिक स्वागत. आमचे प्रमोद दादा आले असतील तर आपलं हार्दिक स्वागत. आमचे बंटी दादा आपण असलं आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. इन ॲक्शन मध्ये आपल्याला संघ पाहायला मिळेल. दत्ता ठाकूर, जगदीश जोतकर नवीन बॅटर. रवी वाहिले. फटका यावेळेचा चांगला आहे. पुराणी चावल मैदानाच्या आतमध्ये रवी वाहिलेच्या बॅट मधून हा मोठा फटका सिक्सर. हा चेंडू आपण बघितला अखो टप्प्याचा सहजरित्या खेळून काढले आणि सोपाच मी तर म्हणेल हा फटका देखील खेळले. खूप टाइम होता फटका खेळण्याकरिता. दत्ता ठाकूर यांचा लूजर चेंडू बघितला. 6ची गरज 5 चेंडू शिल्लक. रवी वाहिले आपल्या क्षणामध्ये सामना फिनिश करेल का. पुन्हा एकदा बघतो आपण फुल टॉस आहे समोर खेळलेत. तिकडे डीप मध्ये फिल्डर देखील उपस्थित आहेत. सेकंडचा कॉल
इकडनं नसेल, एकच धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जाईल पुढे. स्कोर बोर्ड 44. ऑन साइडला फटका, चौकारीकडनं मिळेल. होता श्रीधर देखील एक चांगला बॉलर आहे, त्याचा वापर करू शकले असते, कारण का दत्ता ठाकूर भरपूर दिवसाच्या नंतर पुन्हा एकदा ते टीम मध्ये कमबॅक करतात. होत असतं कधी कधी एखादा चांगला प्लेअर करणं. अशी बॉलिंग जरूर अनिकेतनं भरपूर मेहनत घेतली. एका धावेची फक्त गरज. आणि हा देखील बघतो आपण, खराब शेंडू हाताळला जरूर, तिकडे आहेत फिल्डर उपस्थित. झेल मात्र पकडला गेलाय. फलंदाज होतील बाद. तर फलंदाज बाद. DRS मगाशी यूज केलेला आहे, पुन्हा DRS मिळणार नाहीये. अजूनही चेंडू शिल्लक बघतो आपण. 2-2 बॉल मध्ये एक धाव बनवावीच लागेल, कारण का विकेट जास्त झालेले आहेत. चला बॅटर नेक्स्ट पाठवून द्या. डीजे गरज क्लोज फिल्डिंग. आणि नवीन बॅटर कुणाल कटके. कंपल्सरी एक धाव बनवावीच लागेल. 2 चेंडू शिल्लक आहेत, एका धावेची गरज आहे या मॅच मध्ये. ठाकूर आणि ही विजयाची एक धाव. आणि अशा प्रकारे हा सामना टीम वसारनं जिंकलेला. अभिनंदन वसार संघ. आणि हार्ड लक टीम गावदेवी सोनारपाडा, दत्ता दादा, समीर दादा पाटील. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच खेळाडू